आर्टिफिशियल 1,00,000 फुलं आणि 1 टन आपली नैसर्गिक फुलं याच्या माध्यमातून हा स्तंभ सजवण्याची तयारी पूर्ण झालेली आहे। जे जे बौद्ध बांधव या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी रात्रीच्या जेवणाची सोय समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता भीमा कोरेगाव या ठिकाणी आहोत। 3 दिवसावरती या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय या सूर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतो आणि आता आपण बघतोय की तयारी ही संपूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। स्तंभाची सजावट सुरू आहे आणि या ठिकाणी अनुयायी सुद्धा आतापासूनच अभिवादन करायला येताना आपण बघतोय। आम्ही आता भीमा कोरेगाव विजय स्तंभ रणसेवा समितीचे काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। त्या कार्यकर्त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। गेली अनेक वर्ष सुरुवातपासून ते या स्तंभाची सजावट करत असतात आणि देखभाल पण करत होते, परंतु आता हे 2018च्या ह्या घटनेनंतर ही संपूर्ण शासनाकडे जबाबदारी गेल्याच्या नंतर हे शासन इथं सगळं पाहते आणि या शासनाच्या सोबत ही समिती असते। आता माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। 1 जानेवारी 2026 शौर्य दिनाच्या पूर्वतयारीला सुरुवात झालेली आहे। पूर्वतयारी जवळजवळ संपलेली आहे। या ठिकाणी स्थानिक समिती आदरणीय सर्जेराव भाऊ वाघमारे संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली असणारी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ या संघाच्या वतीनं आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं इथली तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। यामध्ये हा जो स्तंभ दिसतोय तो स्तंभ सजवण्याचं काम गेली 25 वर्षापासून ही समिती करत आहे। यंदाही या समितीच्या माध्यमातून ही तयारी पूर्ण होत आहे। 1,00,000 आर्टिफिशियल फुलं, त्याचं कारण असं आहे की हा स्तंभ जीर्ण होत चाललेला आहे, त्याच्यावरती ओझं नको म्हणून आर्टिफिशियल 1,00,000 फुलं आणि 1 टन आपली नैसर्गिक फुलं याच्या माध्यमातून हा स्तंभ सजवण्याची तयारी पूर्ण झालेली आहे। प्रशासनाच्या माध्यमातून आणि स्थानिक समितीच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांसाठी शौचालय, पुरुषांसाठी शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, जे बौद्ध बांधव या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी रात्रीच्या जेवणाची सोय समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे। समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी आम्ही तयारीच्या माध्यमातून करत आहोत। आता शौर्य दिन हा 1 जानेवारी आपण सगळ्यांना मी समितीच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या शौर्य दिनाला सलामी करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचंय आणि सर्वांनी या ठिकाणी आपल्या बौद्ध बांधवांचा आणि शौर्याची गाथा गाणाऱ्या या शूरवीरांना सलामी देण्यासाठी सर्वांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून ज्या समितीने ही योजना किंवा आमच्या समितीने भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी ज्या सगळ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्यामध्ये स्थानिक प्रशासन आहे, समितीचे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, समितीचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव भाऊ वाघमारे यांच्या माध्यमातून आम्ही ही तयारी पूर्ण केलेली आहे। तरी मी सर्व जनतेला आवाहन करतो या ठिकाणी येऊन शांततेत यायचंय आणि शांततेत येऊन आपल्या महार शूरवीरांना सलामी द्यायची आहे। जय भीम। तयारी म्हणताय तुम्ही, काय काय तयारी झालेली आहे? या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यानंतर महिलांना शौचालय आहे, पुरुषांना शौचालय आहे, हिरकणी कक्ष आहे, जे बांधव या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या सुरक्षेची पण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। पोलीस बंदोबस्त आहे, बुक स्टॉल आहे, ज्या बांधवांना या ठिकाणी ज्या बांधवांना या ठिकाणाहून पुस्तकं घेऊन जायची त्यांच्यासाठी पुस्तकांची व्यवस्था आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनही सज्ज आहे सुरक्षेच्या दृष्टीने। स्तंभाच्या परिसरामध्ये काय काय सोय करण्यात आलेली? स्तंभाच्या परिसरात 350 बुक स्टॉल शासनाच्या वतीने आपण इथं स्तंभाच्या मागच्या बाजूला तयार केलेले आहेत आणि स्तंभाच्या उजव्या बाजूला इथं शौचालयाची व्यवस्था केलेली आहे। इथं 1600 शौचालयाची व्यवस्था केलेली आहे। अजून इकडं या साईडला एक VIP रोड आहे, ह्या इथून जे VIP रोड येतात आणि इमर्जन्सी एक एक्झिट आपण इथून बाहेर काढलेले आहेत। आता पूर्वी इथं 2च एक्झिट होत्या इकडं मागच्या बाजूला, आता इथं वाढीव आपण 3 इमर्जन्सी कक्ष इथं म्हणजे एंट्री केलेली, अशी सुधारणा यावर्षी आपण केलेली आहे। या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय दरवर्षी येत असतो, यावर्षी किती अपेक्षित आहे? यावर्षी कमीत कमी आमच्या अंदाजे 20 लाख ते 25 लाखापर्यंत येऊ शकतात। बरं, म्हणजे येणाऱ्या लोकांना तुमचं काय आव्हान आहे? येणाऱ्या लोकांना असं आवाहन करतो की पुढील वर्षी येणारे 2027 ज्या वर्षी आहे ते शताब्दी वर्ष आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव विजय रणस्तंभाला भेट दिलेले 100 वर्ष पूर्ण होत आहे। तरी आम्ही येणाऱ्या भीमानवांना असं आवाहन करतो की
येणाऱ्या 2027ला लाखोच्या म्हणण्यापेक्षा आपण करोडाच्या संख्येने यावे हीच आम्ही त्यांना विनंती करतोय. आपण प्रशासनाच्या माध्यमातून बोडूपासून तर स्तंभापर्यंत सर्वांची येण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण तिथे 40 ते 50 एकरामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि डाव्या साईडला जर पाहिलं असेल तर सर्व महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. उजव्या साईडला पाहिलं तर तुम्ही की प्रचाराचे कार्यक्रम होतात त्याच्या बॅक साईडला जर आहेत. गेल्या वर्षी सांगितलं निलेश भाऊनी 200 बुक स्टॉल होते, पण ह्यावेळेस 300-350 जे आहेत. अशा प्रकारे चांगल्या प्रशासनाने बसेस किती आहेत काय बसेस किती आहेत? बसेस 140 बसेसची जी आहे व्यवस्था तर 140-500 पर्यंत आहेत. 500 बसेस ठेवलेल्या आहेत सर्वांना स्तंभापर्यंत आणण्यासाठी. बरं, दरवर्षी असं होतंय की हे सगळे बसची संख्या सांगितली जाते, परंतु शेवटच्या वेळेला त्या सगळं कोलमडून जाते. ते यावेळेस असं काय तर होणार नाहीये, कारण लोकांचा गैरसमज आहे की सर्वांना 5-5, 6-6 किलोमीटरपर्यंत चालण्यासाठी पायपीट होतोय. तर असं काही नसून सर्वांनी बसेसचा उपभोग घ्यावा आणि सर्वांनी मानवंदनासाठी सर्वांनी लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने उपस्थित राहून आणि कुठलेही वादग्रस्त न करता सर्वांनी मानवंदना देण्यासाठी 1 तारखेला सर्वांनी आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.